नमस्कार. हे आहे सात्विक गृहउद्योगाची भाजणी. आज मी तुम्हाला या ठिकाणी यापासून थालीपीठ कसं करायचं ते सांगणार आहे. मी या ठिकाणी 2 छोटे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत, वेळ जाऊ नये म्हणून. साधारण 2 मोठे टेबलस्पून असे चमचे भाजणी घेतलेली आहे. चवीनुसार इथं मीठ घेतलेलं आहे, मिरचीचा खरडा आहे, थोडंसं तिखटही चवीसाठी घेतलेलं आहे. तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता किंवा जिरंही घालू शकता. आता हे सगळं पीठ आपण या बटाट्याच्या, हा जो मी स्मॅश करून घेतलेला बटाटा आहे यामध्ये भिजवणार आहे. समजा आपलं पीठ कोरडं वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावायला काहीच हरकत नाही. बघा, मी या ठिकाणी भिजवते आहे. यामध्ये तुम्ही बटाट्याच्या ऐवजी, उपवासाला आपल्याला लाल भोपळा चालतो, त्यामुळे तो थोडासा लाल भोपळा वाफवून तो घेतला आणि तो जरी त्या स्मॅश करून घेतला आणि त्याच्यामध्ये जरी ही भाजणी भिजवली तरीसुद्धा चालू शकतो. त्याची टेस्ट आणि पोषण मूल्य दोन्ही पण वाढतात. आणि या भाजणीपासून तुम्ही फक्त थालीपीठच करू शकता असं नाही, तर यापासून तुम्ही वडेसुद्धा, उपवासाचे वडेसुद्धा करू शकता बरं का. आणि तेहीसुद्धा छान आणि टेस्टी होतात. बघा, मला थोडंसं पीठ कोरडं वाटतंय. अगदी फार पाण्याचा हात लावायचा नाही, थोडा पाण्याचा हात लावायचा, नाहीतर ते पातळ होऊ शकतं. लागेल तसं. या भाजणीमध्ये राजगिरा आणि भगर यासारखी पोषण मूल्य असणारे धान्य वापरलेली आहेत आणि साबुदाणा अगदी थोडासा वापरलेला आहे. त्यामुळे भरपूर पोषण मूल्य असणार अशी ही सात्विक गृहउद्योगाची भाजणी आहे. माझं पीठ आता छान मळून झालेलं आहे. त्याचा गोळा मी छान करते. तुमच्याकडे वेळ असेल तर एक 5 मिनिट हा तुम्ही गोळा झाकूनही ठेवला तरीसुद्धा चालू शकतो. पण आता व्हिडिओमध्ये फार वेळ नको जायला म्हणून मी याचं थालीपीठ तुम्हाला करून दाखवणार आहे. मी एक स्वच्छ असा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी हे थालीपीठ कापून दाखवणार. थोडंसं खाली पाण्याचा हात लावला तरी चालेल किंवा तुपाचा हात लावला तरी चालेल. असा छान गोळा करायचा आणि याच्यावर छान थालीपीठ आपल्याला थापायचं आहे. मुलं तर फार आवडीने खातात बरं. त्यांना जेवढं तिखट आवडतं तेवढं तिखट तुम्ही याच्यात घालू शकता, पण मुलांना पण हे खूप आवडणार आहे आणि आवडीने. आणि विशेष म्हणजे भगर आणि राजगिरा असल्यामुळे पोषण मूल्यांनी भरपूर अशी ही भाजणी असल्यामुळे मुलांनासुद्धा तुम्ही डब्यात, टिफिनला पटकन हे करून देऊ शकता थोड्याशा पूर्वतयारीने. आणि तुम्हाला माहिती का, स्वयंपाकात काय पाहिजे तर धीर पाहिजे. एखादा पदार्थ शिजणे, एखादा पदार्थ वाफवणे, एखादा पदार्थ भिजवत ठेवावा लागतो. स्वयंपाक करताना आपल्याला अनेक कृती कराव्या लागतात. त्या कृती करत असताना, तो पदार्थ शिजत असताना, वाफवत असताना, तळत असताना थोडासा धीर आपल्याकडे असेल तर त्या पदार्थाची चवही वाढते, टेस्टही वाढते आणि खाणाऱ्याला त्याचा छान आनंदही वाटतो. लहान मोठं तुम्हाला जसं हवं आहे, जाड पातळ, ते थालीपीठ तुम्ही थापू शकता. हे पहा, याला जरा अशी 4 छिद्र पाडायची आणि आता मी हे थालीपीठ तव्यावर टाकणार आहे. तव्याला आता खरं तर निर्लेप आहे, पण थोडासा जर तुपाचा हात लावला तरीसुद्धा छान.
एक एक थेंब तुपाचा सोडायचा. साईडला थोडं भाजलं जावं छान म्हणून थोडासा तुपाचा सोडलं तर पटकन होतं आणि भाजलंही जातं. काय करू चालू केलं. हा आपण आता भाजलेला दाखवते तुम्हाला. बघा हा खालून किती छान भाजला गेलेला आहे. आणि खाण्यासाठी आपलं हे उपवासाचं थालीपीठ तयार आहे. छान असं गरम गरम थालीपीठ डिशमध्ये, असं दही, हा मिरचीचा ठेचा उपवासाचा आणि असं थालीपीठ, डिशची खाणाऱ्याची सगळीच रंगत छान वाढते. तेव्हा नक्की तयार करून बघा, खाऊन बघा. खुसखुशीत खमंग असा सात्विक उपवासाच्या भाजणीपासून तयार केलेलं हे थालीपीठ.